केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा। इलेक्टोरल बॉन्ड खंडणी प्रकरणात सीतारामन यांना दिलासा। उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती। उमेश पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्हा युवक आघाडी मैदानात अजित पवार उमेश पाटलांमध्ये संवादासाठी प्रयत्न करणार। राष्ट्रवादी युवक आघाडी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेणार भेट। जेएनपीटी बंदर ते मुंबई दरम्यान जलसेवेत आजपासून बदल। भाऊचा धक्काऐवजी गेटवे पर्यंत जलसेवा। जेएनपीटी वाहतूक विभागाची माहिती। पुण्यामध्ये मेट्रो तिकिटापेक्षा पार्किंग शुल्कच जास्त। जिल्हा न्यायालय स्थानकामध्ये ठेकेदाराकडून दुप्पट वसुली। महामेट्रोकडून पहिल्याच दिवशी ठेकेदाराचं कंत्राट रद्द। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाण्याच्या दौऱ्यावर। महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमाला करणार संबोधित। कासार वडवलीच्या वालावलकर मैदानावर होणार मोदींचा कार्यक्रम। मुंबईत भाजीपाला महागला। भाज्यांच्या दरामध्ये 25 ते 30% वाढ। गेल्या आठवड्यातील पावसाचा भाज्यांना फटका। नवी मुंबई एपीएमसी मध्ये भाज्यांची आवक घटली। आठवड्याभरापासून इस्रायलची हिजबुल्लाहच्या विरोधात आक्रमक कारवाई। राज्यात आजपासून 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळाची उच्च न्यायालयात माहिती। शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। 12 जानेवारी 2025 ला प्रयागराजमध्ये कुंभमेळा। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा होणार। 30 ते 50 कोटी भाविक कुंभमेळ्याला येणार असल्याचा अंदाज। तिरुपतीच्या लाडू वादावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे। देवाला राजकारणापासून दूर ठेवा, कोर्टानं खडसावलं। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 5 तारखेपासून बदल। 20 लोकल सीएसएमटीच्या ऐवजी दादरवरून धावणार।